जय हिंद मित्रांनो, माझं नाव संस्कृती चौधरी, ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। तर इथे आपला एक कॅडेट आहे प्रणव भरणे, त्याची आई इथं गणपतीच्या निमित्ताने आलेली आहे ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये। तर आपण बघूयात, त्यांच्याशी बोलूयात, त्यांची मुलाखत घेऊयात। चला तर बघूयात। मॅम, आपलं नाव काय? वर्षा ललित भरणे। अच्छा मॅम, आपण कुठून आलाय? बारामती। तर मॅम, तुमचा मुलगा इथं शिकतो आहे ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय। तुम्हाला काही बदल वाटतात त्याच्यात? काही झालेत बदल वगैरे? खूप काही बदल झालेले आहेत, जसं की बऱ्याच गोष्टींमध्ये एक संस्कार, टायमिंग, रनिंग, जे व्यायाम ही असतात, जेवणाचे, बाकीच्या गोष्टींचे लाड, हे सर्व कमी झालेत। एक वळण म्हणजे जे गांभीर्य पाहिजे सर्व गोष्टींचं, ते त्याची जाणीव झाली। डिसिप्लिन मध्ये वगैरे तुम्हाला फरक वाटतोय त्याचा? फरक वाटतोय। चला तर आपण बोलूयात प्रणव भरणेशी। तुम्ही अकॅडमी कधी जॉईन केली? 23 जुलै 2020। अकॅडमी तुम्ही जॉईन केली, तुम्हाला आता काय फरक पडतो? तुमचं शेड्यूल वगैरे जसं चालू आहे तसं तर चांगलं आहे का नाही? आवर शेड्यूल इज व्हेरी वेल। बरं, तुम्ही जर काहीतरी ठरवलं असेल आपल्या आयुष्यात काय करायचं, तुम्हाला काय करायचं, कोणत्या फोर्स मध्ये जायचंय तुम्हाला? नेव्ही मध्ये जायचं। नेव्ही मध्ये जाण्यासाठी तुम्ही काय काय प्रिपरेशन करताय? तुमची तयारी कशी चालू आहे? काय अभ्यास करताय तुम्ही? कोणत्यासाठी, कोणत्या एक्झाम साठी प्रिपेअर करताय? नेव्ही साठी एकदम प्रिपेअर करतोय। तर तुमचा इथे आल्यानंतर एक्सपिरियन्स काय होता? कशाबद्दल? ओसे बद्दल काय तुमचं काय म्हणणं आहे? काय ओसे मध्ये आल्यावर पहिल्यांदा काय करमलं नव्हतं, काय जाणीव पण नव्हती, काय असतं मला काय माहित पण नव्हतं एअरफोर्स ने काय त्याबद्दल। इथं आल्यापासून जेव्हा इथं आलो तेव्हापासून समजलं बाबा एअरफोर्स, नेव्ही असं काय काय असतं। त्यानंतर मग समजलं की मग कुठे तर जाणीव झाली की बाबा काहीतरी व्हायला पाहिजे। तेव्हापासून नेव्हीची तयारी चालू आणि स्टडी पण। आता तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्या मित्रांसोबत मुलाखत झाली असेल, तुमच्या मित्रांबद्दल सांगा काही, काय कोण कोण तुमचे मित्र बनले, कसे कसे बनले, काय तुमचा एक्सपिरियन्स होता? जेव्हा मी इथं आलो तेव्हा माझा पहिला मित्र साहिद जानकर म्हणून। पहिल्या दिवशी आम्ही नाही का भेटलो वगैरे, आणि संध्याकाळी लगेच झाली मस्ती, इकडं मारामारी झाली, असं तसं परत मग तेच। बरं, ठीक आहे, झालंय, तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे। तुम्हाला काय वाटतं, अजून काय बोलू शकतात तुम्ही ओसी बद्दल? आता तुम्ही गणपतीत आला, तुम्हाला गणपती बद्दल काय वाटतं? म्हणजे कसं चाललंय, काय चाललंय फेस्टिवल कसे? खूप चांगले चाललेले आहेत। आरती छान पद्धतीने मुलं बोललेले आहेत, ते चांगले। एक तर टायमिंग, त्या मुलांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत, ते दिलेले आहेत, त्याबद्दल खूप छान वाटलं मला। या प्रकारे यांना खूप छान वाटलेलं आहे इथे येऊन। आता यांनी अजून म्हणजे त्यांच्या बद्दल समजलेलं आहे, बरंच काही त्यांनी एक्सपिरियन्स पण केलेला आहे, त्यांचे कल्चरच पण त्यांना इथे आवडले आहेत। तर आपण अशाच प्रकारे प्रणव भरणेची आपण इथे मुलाखत घेतली आहे। त्यांना पण खूप त्यांच्या मुलामध्ये चेंजेस पण वाटत आहेत। आता आपण बघूयात दुसऱ्या मुलांबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र।